सर्वांना नमस्कार। आज संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामदारा क्रमांक 2 या ठिकाणी प्रश्न मंजुषेचं आयोजन करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल अधिक माहिती मिळावी तसेच त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी हाच प्रश्न मंजुषा घेण्यामागचा आमचा उद्देश आहे। या ठिकाणी प्रश्न मंजुषा घेण्यासाठी आम्ही 3 गट केले आहेत। 3 गटांमध्ये विद्यार्थी 3 ग्रुपमध्ये विभागले आहेत, ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी। आणि या तिन्ही गटांची स्पर्धा 2 राऊंड मध्ये होणार आहे। पहिल्या राऊंड मध्ये प्रत्येक गटाला प्रत्येक ग्रुपला 2 प्रश्न विचारले जातील आणि दुसऱ्या राऊंड मध्ये दुसरा राऊंड जो असेल तो बजल राऊंड असेल। मी प्रश्न विचारेल, जो बेंचवर पटकन टॅप करेल, आवाज ज्याचा येईल लवकर, त्याला त्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची संधी मिळणार आहे। तर तयार आहात तुम्ही सगळे? आर यू रेडी? रेडी। ओके, चला मग करायची सुरुवात। आपण ए ग्रुप पासून सुरुवात करूया। प्रत्येक ग्रुपला 2 प्रश्न असणार आहेत, आलं लक्षात? ग्रुप ए साठी पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक किंवा शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अगदी बरोबर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। बघा, गुणांचं सांगायचं राहिलं, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत। या ठिकाणी किती गुण असणार आहेत? 2। ग्रुप ए ला 2 गुण मिळाले। पुढचा प्रश्न आहे, राज्यघटना तयार करण्यासाठी किती काळ लागला? हा तुमच्यासाठीच आहे, बोला। किती वर्ष, किती काय लागलं ते सांगायचे राज्यघटना तयार करण्यासाठी। उत्तर येत नाहीये हा प्रश्न? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। व्हेरी गुड, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। पुन्हा 2 मार्क्स मिळाले ग्रुप ए ला। बघा, जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर तो प्रश्न पुढच्या ग्रुपकडे ट्रान्सफर होणार आहे पहिल्या राऊंड मध्ये। आता ग्रुप बी, रेडी? ग्रुप बी साठी पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। व्हेरी गुड, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। बी ग्रुपला पण 2 गुण मिळाले आहेत। दुसरा प्रश्न आहे बी गटासाठी, राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला होता? पंडित नेहरू। व्हेरी गुड, पंडित नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, जे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांनी आपल्या राज्यघटनेचा सरनामा लिहिला होता। बी गटाला सुद्धा 2 गुण मिळाले आहेत। सोपे प्रश्न आहेत पहिल्या राऊंड मध्ये। आता ग्रुप सी, आर यू रेडी? ओके। मूळ संविधानात किती कलमे होती? 395। अगदी बरोबर, मूळ संविधानात 395 कलमे होती। पुढचा प्रश्न आहे सी ग्रुपला, संविधानाच्या कोणत्या भागाला संविधानाचा आत्मा म्हणतात? प्रास्ताविकेला। खूपच छान, संविधानाच्या प्रास्ताविकेला संविधानाचा आत्मा म्हणतात। या ठिकाणी आपला पहिला राऊंड संपलाय। तिन्ही ग्रुपला सारखा स्कोर झालाय, 4 गुण मिळाले। तिन्ही ग्रुपने दोन्ही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली। पुढचा जो राऊंड असेल तो आहे बजल राऊंड। ज्याला उत्तर येतं त्याने टॅप करायचं बेंचवर, आधी विचार करायचा, उत्तर येत असेल तरच करा। जर तुम्ही आवाज बेंचवर थाप मारली आणि उत्तर चुकलं किंवा उत्तर आलं नाही तर तुमचे गुण काय होणार आहे? या ठिकाणी मायनस, 1 गुण मायनस होणार आहे। आलं लक्षात? चला मग आता बजल राऊंड सुरू करूया। पहिला प्रश्न आहे बजल राऊंड साठी, रेडी? हात रेडी ठेवा टॅप करायला। बघा, बी ग्रुप खूपच रेडी आहे। भारताची राज्यघटना हाताने कोणी लिहिली? व्हेरी गुड, येस तुम्हाला। भारताची राज्यघटना हाताने कोणी लिहिली? टिक-टिक 1। प्रेम बिहारी नारायण। हा बोला बोला। प्रेम बिहारी नारायण रायजादा। भारताची राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हाताने लिहिली। बघा, यांनी आपल्या संविधानाची मूळ प्रत आपल्या सुंदर हस्ताक्षरात कॅलिग्राफीचा वापर करून लिहिली आणि त्यासाठी त्यांनी कुठलंही शुल्क किंवा कुठलेही पैसे आकारले नव्हते। मोफत त्यांनी ती लिहून दिली। फक्त प्रत्येक पानावर स्वतःच आणि शेवटच्या पानावर आपल्या आजोबांचे नाव लिहिण्याची त्यांनी परवानगी मागितली होती। चला आता पुढचा प्रश्न बजल राऊंड साठी आहे, भारतीय रेडी? बजल राऊंड साठी मार्क्स, ओके तुम्हाला मार्क्स राहिले। कोणी उत्तर दिलं बजल राऊंडच्या पहिल्या प्रश्नाचं? ग्रुप बी, 2 मार्क्स भेटले। पहिला राऊंड संपला, तर दुसरा राऊंड सुरू झालाय। संविधान सभेच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती होती? स्थायी। बराबर नदीम, बी ग्रुप खूपच हुशार आहे। संविधान सभेच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती स्थायी समिती होती। पुढचा प्रश्न, रेडी?
बी ग्रुप पुढे जातोय. ग्रुप ए आणि सी. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? अंमलात आले. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4. बोला बोला थांबा. काय कधी अंमलात आले? अंमलात आले. तारीख और साल दोनों बताने. हाँ बरोबर है बोलो. अंमलात विचारलं मी. बोला पटकन उत्तर बोला जे असेल तर. नाही येते त्यांना उत्तर. बघा त्यांनी टॅप केलं आणि उत्तर चुकलं. सॉरी ए ग्रुप आहे ना. हा ए ग्रुपचा 1 गुण वजा होतोय. कोण उत्तर सांगणार आहे? भारतीय संविधान कधी अंमलात आलं? येस बी ग्रुप. 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आलं. बी ग्रुपचं उत्तर चुकलंय. कोण सांगतं? -1 बी ग्रुपचे. हा बोला. 26 नोव्हेंबर उत्तर नाहीये. मी विचारलं भारतीय संविधान कधी अंमलात आलं. करणार आहे ट्राय? ठीक आहे चला मी सांगते. नाही अभी हो जाएगा. आपका चान्स गया. भारतीय संविधान कधी अंमलात आलं? तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आलं. चला पुढचा प्रश्न. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? हा पहिले रुबीनाने बजाया. बोलो रुबीना. कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? हा 26 नोव्हेंबर 1900. व्हेरी गुड. रुबीनाने अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. ग्रुप ए ला 2 मार्क्स मिळत आहे. व्हेरी गुड. ग्रुप ए आणि ग्रुप बी जोरात पुढे जात आहे. थोडा फरक आहे त्यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे. भारतीय रेडी टॅप करायला रेडी राहा. उत्तर येत असेल तरच करा. भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत? व्हेरी गुड नदीम. ग्रुप बी 12 अनुसूची आहे. व्हेरी गुड. 12 अनुसूची. ग्रुप बी ला अजून 2 गुण मिळालेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. संविधानाने किती मूलभूत. प्रश्नच नाही विचारला मी. प्रश्न आहे का? मी दोघांचे मायनस करेल. करू? जल्दी नाही करणे की. घाई करायची नाही. आलं का लक्षात? प्रश्न पूर्ण ऐका मग टॅप करा. आधी ऐकल्यानंतर विचार करा मला उत्तर येतं का नाही. भारतीय संविधानाने किती मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत? ग्रुप बी 6. कर्तव्य 6. उत्तर चुकलं आहे. कोण सांगतंय या प्रश्नाचं उत्तर? नहीं अभी नहीं बोलने का. टैप करो ना फिर. हाँ तुम्हारा ही चान्स आहे. बोलो. भारतीय संविधानाने किती कर्तव्य सांगितली आहेत? व्हेरी गुड. 11 कर्तव्य. ग्रुप ए ला अजून 2 गुण मिळालेत. बराबर है. आप एक चुक करना एक माइनस करना है. व्हेरी गुड रुबीना. रुबीना का बहुत ध्यान है. चला पुढचा प्रश्न. ग्रुप बी ट्राय प्रयत्न करा. ग्रुप ए पुढे जातोय. ग्रुप सी तुम्ही पण भाग घ्या. पुढचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकार सांगितले आहेत? इसका बजा पहिले शायद नहीं उनका. रुबीनाचा पहिले आवाज आलाय. रुबीना बताओ किती मूलभूत अधिकार सांगितले आहेत? तू पण सांगू शकतो. तुम्ही ग्रुप आहात. उत्तर चुकलंय. हा भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकार सांगितले आहेत? त्यात केलं 6. व्हेरी गुड. ग्रुप बी ला या ठिकाणी अजून 2 गुण मिळाले आहेत. बघा या ठिकाणी ही प्रश्न मंजुषा संपलेली आहे. आता आपण टोटल करूया. कोणत्या ग्रुपचे किती मार्क झाले? ग्रुप ए 8 मधून 1 कमी झाला. किती आले? 7. 12 मधून 2 गेले 10. 2 मायनस होते ना. आणि ग्रुप सी चे किती मार्क्स आहेत? 4. बघा ग्रुप ए ला 7 गुण मिळाले आहेत. ग्रुप बी ला 10 गुण आणि ग्रुप सी ला 4 गुण मिळाले. तर या ठिकाणी विनर कोण आहे? कोण जिंकलं? ग्रुप बी. कोणता ग्रुप जिंकलाय? ग्रुप बी. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या ग्रुप बी साठी. व्हेरी गुड. खूप छान प्रेझेंटेशन केलंय. ग्रुप बी ने प्लीज पुढे यायचंय. त्यांच्यासाठी बक्षीस आहे इथे. एक रंगपेटी, कलर बॉक्स आणि एक नोटबुक त्यांना मिळणार आहे.
ये बेटा नदीम समीर नाईस प्रेझेंटेशन. नदीम इथं दुसरी मध्ये आहे आणि समीर पहिलीत आहे. लहान वयोगट असून सुद्धा त्यांनी खूप छान परफॉर्मन्स केलाय. आमच्या शाळेचा नदीम अतिशय हुशार विद्यार्थी आहे. व्हेरी नाईस प्रेझेंटेशन बेटा. वेल डन. सिट डाऊन प्लीज. आणि ग्रुप बी आणि ग्रुप ए आणि ग्रुप सी ला सुद्धा पार्टिसिपेट केल्याबद्दल त्यांना सुद्धा बक्षीस मिळणार आहे. या बाळांनो ग्रुप सी ग्रुप बी ए पुढे या. वेलकम वेलकम बेटा. आता ऑडियन्सला पण आपण एक प्रश्न विचारू. हा चालेल का? मग त्यांना पण निवया देणार आहे. रेडी? बैठ जाओ नीचे बैठ जाओ. मला सांगा भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हेरी गुड. ऑडियन्सने पण खूप छान उत्तर दिलंय. क्लॅप्स फॉर देम. व्हेरी नाईस. खूपच छान प्रश्न मंजुषा या ठिकाणी झाली. बघा जेव्हा आपण असे कार्यक्रम घेत असतो त्यावेळेस आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते. ज्यांनी भाग घेतला त्यांनी तर खूपच छान प्रेझेंटेशन केलं. पण खाली बसलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय लक्षपूर्वक सगळी प्रश्न उत्तर ऐकून घेतली. त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू.